हवा देखील आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. गोलंदाजीवरती आहे. जर आपण बघितलात तर 15 ते 20 पावलांचा रणप गोलंदाजाने घेतलाय. पुन्हा एकदा 10 पावलांचा रणप आहे. सूर्यगीता टाकलेला चेंडू फिरून बीट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव आली आहे. या ठिकाणी थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण देखील तो चेंडू देखील अडवला जातोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. धापळकावरच्या धावा पाहिल्या तर धापळकावरती धावा येऊन पोहोचल्यात 7 धावा. आता मात्र थोडं समीकरण चेंज देखील होताना आपण पाहिलंय. समीकरण चेंज होत आहे. स्ट्रायकर फलंदाज जर आपण पाहिलं तर रोशन आपण पाहतोय. बाबू पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन करेल. शतकमध्ये परिवर्तन करेल. पहिलं शतक पॉवर प्लेचं शतक आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी करावी लागते फलंदाजांना, परंतु ती काही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्की झेल उडालाय. झेल पकडला जातोय. सूर्य क्षेत्ररक्षण देखील होत आहे. या ठिकाणी गोटा याच्या मार्फत सूर्य क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. गडी क्रमांक 1 धामणन बकळाचा माल संघाला पहिला ब्रेक मिळतोय. संधी देऊया डीजेला. कमॉन डीजे. आता मात्र हॅट्रिकची संधी मित्रांनो. काय या स्पर्धेमध्ये उपलेवाडी चषक या स्पर्धेमध्ये काय घडतंय. जर आपण कालच्या दिवसात जर पाहिलं तर चौकारांची हॅट्रिक होताना पाहिली. आयकॉन प्लेयर तारे सितारे देखील येताना आपण पाहिले. पण 15 गावातील आज तारे सितारे नक्कीच या मैदानावरती घुमणार. या डोंबिवली शहरामध्ये आपल्या नावाचं 15 गावचं क्रिकेट पदार्पण करताना, क्रिकेटचं नजराणा या ठिकाणी करताना आपण पाहणार. प्रेक्षकांना भूल पांढर त्यात नक्की काडी मात्र शंका नाही. जर मैदानाच्या आजूबाजूने जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी आपण पाहायला मिळत नाही. पण आपण जर पाहिलं तर नक्कीच तोबा गर्दी प्रेक्षकांची होताना आपण पाहणार. लाखो प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले जाणार. शेवटचा चेंडू एक शिल्लक आहे. नक्कीच स्ट्राईक लाईन सौरभ. हॅट्रिकचा संधी. हॅट्रिकचा चेंडू आहे. इतिहास रचण्याचा चेंडू सौरभसाठी बाबू घेऊन आलाय. सूर्यगीता टाकला चेंडू. पंचाकडे एलबीची अपील केली जाईल, परंतु एलबीडब्ल्यूची अपील नसणार आहे. दरम्यान शतक देखील संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतेच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोहबदल्यात 7 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहिल्यात. आपण एक मित्रांनो आता जर आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये देखील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे मित्र, अर्थात 15 गावातील एक आवाज, युवा आवाज देखील पाहिलं तर प्रवीण बेलेकर आवाज आपल्या समोर ऐकायला मिळणार आहे. मी पुढील समालोचन करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. तत्पूर्वी आपण छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीमध्ये डीजेचं स्वमधुर संगीत ऐकूया. त्यानंतर आपण जाऊया प्रवीण सर यांच्याकडे. धन्यवाद. खाली बघतोय
म्हणजे राधाकृष्ण वगळ्याचा बाळ संघ आणि धापत कुड्याचाड संघ. तर सिद्धेश जर म्हणायला गेलास तर बाबुटी मात्र पहिलीचं पॉवर प्लेचं शतक टाकलं तर गोलंदाजी केली. त्या खेळाडूने मात्र 3 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर पहिली विकेट भेटली ते म्हणजे रोशनची, त्याच्यानंतर विकेट भेटली शुभमची. म्हणजे एक पॉवर प्ले शतकमध्ये 2 विकेट झाले आहेत राधाकृष्ण वगैरे माझ्या संघाचे धावसंख्या पोच गेले आत्तापर्यंत. सॉरी, राधाकृष्ण वगैरेचा माझ्या संघाची धावसंख्या 7 वरती पोच झाली. स्ट्राईकला असणार आहे फलंदाज वैभव. हा मात्र ऑफच्या दिशेने कडला चेंडू, बघा किती धाव भेटतात त्या ठिकाणी. चांगला क्षेत्रक्षम पाहायला भेटतोय. पंच धावा किती? पंच धावा किती? 3. ओके, पंच पुढे कामगिरी पार पडतील ते आमचे पत्रकार विभागातील एक दापत आमचे पंच पाहायला भेटतात ते आमचे दिलीप सर म्हणून. त्या स्ट्राईकला सौरभ असणार, नॉन स्ट्राईकला वैभव असणार आणि मात्र गोलंदाज घेऊन आलाय पॉवर प्लेचं दुसरं शतक घेऊन असताना म्हणजे एक नवनाथ म्हणत एक दापत तर खेळाडू आहे. एक म्हणत तर या पडवेल पुडा रायगड ह्या ठिकाणी सततपणे तो खेळ असतो खेळाडू एक नवनाथ भेलेकर म्हणून. तर फार आमचे एक सर्व व्यासपीठावर बसले सर्व मांडवर त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि आमचे पालिगावचे राजू शेठ पालांडे एक वन मॅन आर्मी त्यांचे सुद्धा इथं आगमन झालंय. त्यांनाही सुद्धा आमच्या गावाकडून हार्दिक स्वागत करतो. खरं जर म्हणाल आमच्या या पत्रकार विभागामध्ये म्हणजे पालिगाव आमच्या मुंबईमध्ये सातत्याने टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे कल्याण डोंबिवली दिवा ठाणे इथे सुद्धा स्पर्धा पाहायला भेटतात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करेल तो नवनाथ, स्ट्राईकला सौरभ. हा मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण असताना साहिल बघूया 2 धावा पूर्ण झाल्या आतापर्यंत. 2 धावणे संघाची धावसंख्या पोच झाली आतापर्यंत. धामणं राधाकृष्ण वगैरेच्या बाद संघाचे 12 वरती. खरोखर सुद्धा त्या ठिकाणी 2 चेंडू ऑफच्या दिशेने फिरवले होते. सगळ्याची धावसंख्या पोच वरती गेली आतापर्यंत. स्क्रीन कार्ड वरती 12 वरती. पुन्हा एकदा चेंडू उडवून दिलाय. झेल भेटतो का या खेळाडूला बघूया. एकूण 3 धावा झाल्या. 3 धावांनी सगळ्याची धावसंख्या पोच वरती गेली आतापर्यंत 15 वरती. सॉरी 2. हो, आतापर्यंत पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करत फलंदाज सौरभ. गोलंदाजी करतोय नवनाथ माराय करत म्हणजे सौरभला आणि सौरभ मात्र माराय करल तो म्हणजे नवनाथला. बघा सामन्याला सुरुवात करेल. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कडला चेंडू बघूया किती धाव भेटतात. सुंदर क्षेत्रक्षम पाहायला भेटतात या खेळाडूकडून. एकच धाव झाले. एकच धावांनी सामान्य मानावा लागतो पाहिजे फलंदाजाला सौरभला. आता पण स्ट्राईकला फलंदाज असणार वैभव. एक वैभव म्हणाल ते एक नापतर खेळाडू आहे. एक राधाकृष्ण वगळ्याचा बाद संघाकडून एकूण 5 खेळाडू असे आपल्याला पाहायला भेटतील. एक शिवम कदम म्हणून वैभव, विशाल, रोशन असे खेळाडू या संघाकडे आहेत. सामन्याला सुरुवात करेल नवनाथ. हा तर सुंदर फटका असणार आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्रक्षम पाहायला भेटतो संदेश यांच्याकडून. त्या ठिकाणी चांगला थ्रो पाहायला भेटलाय. खरोखर मोठा फटका होता. एक फटकाने सकाळची धावसंख्या पोच झाली आतापर्यंत. स्क्रीन कार्ड वरती 16. हॅलो 2 वर सावत्र सकाळची धावसंख्या पोच झाली आतापासून. राधाकृष्ण वगळ्याच्या बाद संघाची 16 वरती. तिसरं शतक कोण घेतोय ह्या बगदाडावरती गोलंदाजाचं नाव सांगायचं आपण. हॅलो गोलंदाज. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो थँक्यू. हॅलो तपात्र बाबू सामन्याला सुरुवात करेल. पुन्हा एकदा यरकरचा चेंडू होता. बघूया तिथं खेळाडू क्षेत्ररक्षण करतो एक निलेश. खरोखर स्वतः क्षेत्ररक्षण सिद्धूचं पत्र तिसरं शतक असताना या खेळाडूवरती 2 षटकार पाहायला भेटले. वैभवच्या बॅटमधून सकाळची धावसंख्या पोच झाली. आता परत स्क्रीन कार्डवरती 30. पुन्हा एकदा सिद्धू टू वैभव मारा करतो सिद्धूला. सिद्धू पत्र मारा करतो म्हणजे वैभवला सामन्याला सुरुवात कराल. पुन्हा एकदा त्याच दिशेला सुंदर गोलंदाजी पाहायला भेटणारा एक चोटी धाव म्हणावा लागला या खेळाडूला. वैभव मात्र स्ट्राईक घेते स्वतःकडं. शुभम नॉन स्ट्राईकला फलंदाज वैभव बोलून आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते तो ह्या खेळाडूकडून सिद्धू यांच्याकडून. हॅलो ह्यानंतर होणारा सामना मानवी माता कुरवल जावली विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या कॉम्पिटिव्ह बॉक्सवरती यायचं नाणे गोलसाठी. पुन्हा एकदा सुरुवात सिद्धू तो सौरभ. हो हा मात्र सुंदर फटका असा बघा गॅपच्या दिशेने निघालाय. दणदणीत चौकार. कमॉन डीजे. उडात असणार आहे संदेश असे खेळाडू या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला भेटतोय. 3 ओव्हर संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 37 वरती. प्लीज आपण ह्यानंतर होणारा सामना मानवी माता कुरवल जावली विरुद्ध ग्रामीण तलवट स्टार ते दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लीज ह्या कॉम्पिटिव्हसाठी यायचं सॉरी मंचवरती यायचं नाणेफेक कोर्टसाठी. आणि आतापर्यंत गोलंदाजी घेऊन आला एक टायगर म्हटलं जातो एक सिद्धेश भोसले पटू सिद्धेश भोसले पटू तर हा सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे. कारण तो सततपणे ते मुंबई सुद्धा एक पट्टी सुद्धा एक स्पर्धेमध्ये खेळाडू हा एक सिद्धेश भोसले म्हणून. स्ट्राईकला असेल फलंदाज वैभव. डॉट स्ट्राईकला फलंदाज सौरभ. गोलंदाजी घेऊन आला सिद्धेश धाब्यात गुड्याच्या संघाकडून एक हाडामार शतक असणार आहे. ह्या गोलंदाजीवर किती धावसंख्या घेऊन जाईल राधाकृष्ण वगळ्याचा भाग संघ या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला भेटणार आहे. हो हो हा मात्र लेगच्या दिशेने कडवला चेंडू बघा त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो साईल यांच्याकडून. इतकी छोटी धाव त्याचा विकेट भेटतोय. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण साईल यांच्याकडून. तिसरा धक्का भेटलाय राधाकृष्ण वगळ्याचा संघाला. कॉमन डीजे.
तर परत त्या गोलंदाजीने पहिला चेंडू फेकावून दिला होता आणि मात्र त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक केलं साई लेटे आणि मात्र तिसरा धक्का भेटला राधाकृष्ण वगळ्याच्या बालसकाला 3 गडी बाद सकाळचे धावसंख्या प्लस झाले आता परत स्क्रीन कार्ड वरती आणि 30 वरती राधाकृष्ण वगळ्याच्या बालसकाचे सापळ्याला सुरुवात करायला सिद्धू स्ट्राईकला असेल प्रशांत 9 स्ट्राईकला फलंदाज असणार एक रोशन झोरे सौरभ पडून हा मात्र हार्डाबरीचा षटक असणार बुक्यास आपल्याला किती धावसंख्या पोच घेऊन होता हा मात्र सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी ओंकार यांचं सुंदर क्षेत्रक्षम पाहायला भेटतोय खरोखर इथे एकच धाव म्हणावा लागल एक धावडी सकाळच्या धावसंख्या पोच झाले आतापर्यंत स्क्रीन कार्ड वरती 39 हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो नक्कीच मित्रांनो आपण 15 गावात सुद्धा आपण जर पाहिलं तर 15 गावाचं नेतृत्व देखील ओंकार उत्तेकर मुंबईसारख्या शहरामध्ये खेळताना आपण पाहतो विरारमध्ये कोकण कन्या एक्सप्रेस या नावाने असणाऱ्या टीम मध्ये सुरेख फटकार रिव्हर्स अटेम्प्ट केलाय चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा रेषा पार येतोय चौकार संधी मिळते डीझेला कमांड डीझे सामन्याला सुरुवात करायला सिद्धू स्ट्राईकला फलंदाज असणार सौरभ हॅलो पुन्हा एकदा लेग दिशेला चेंडू बघा पंच दिलीप सर 4 धावा करतात 4 धावा ददडी चौकार कबड्डी जे चेंडू शिल्लक असतील तर म्हणजे सिद्धू ह्याचं सापळ्याला सुरुवात करतो स्ट्राईकला फलंदाज एक फलंदाज भट्टा होतो एक सौरभ पडू सापळ्याला सुरुवात करतोय सिद्धू हो हा मात्र सुंदर फटका पाहायला भेटतोय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षक पाहायला भेटताना एक दौडात भेलेकर यांच्याकडून खरोखर त्या ठिकाणी चांगला थ्रो पाहायला भेटतोय एक दौडात भेलेकर म्हणत एक पुण्या शहरामध्ये म्हणजे म्हणत तर एक स्वारगेट पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी खेळणारे खेळाडू एक दौडात भेलेकर म्हणून सुद्धा एक त्याचं खेळाडूचं एक नाव आहे कारण एक सागर पेपरमध्ये सुद्धा त्याचं नाव आलं एक दौडात भेलेकर म्हणून स्वतःच्या धावसंख्येवरती 104 धावा झाल्या आहेत त्या खेळाडूचं आणि आज सुद्धा आपल्याला पाहायला होतंय खास मुंबई म्हणजे पुण्यावरून खेळाडू या स्पर्धेसाठी पाहायला भेटताना पुन्हा एकदा सिद्धेश तो सौरभ त्या ठिकाणी भिरकावून दिलाय तिथं क्षेत्ररक्षण असताना दौडात बेलेकर झेल घेणारच चौथा धक्का भेटलाय राधाकृष्ण वालाच्या बालसकाला कमोड डीजे फलंदाजी करून सकाळची धावसंख्या स्क्रीन कार्डवरती गेली आता परत 49 49 आणि 50 धावाचं टार्गेट ठेवलंय दांबे गुड्याच्या संघाकडून अर्धशतक 50 म्हटला जातो एका राधाकृष्ण वगळ्याचा बाद संघाकडून एक चांगला खेळाडू आहे चांगला संघर्ष मित्रांनो कबुआ संघर्ष गबुआ हे मेन गोष्टी महत्वाच्या आहेत खरोखर टापतर खेळाडू एक राधाकृष्ण वगळ्याचा बाद संघ आणि धाबल्या गुड्याचा संघ तर ह्यानंतर मोठा सापटा श्री माने माता कुरवल जावली विरुद्ध ग्रामीण तलव स्टार
ह्यानंतर सामना आपल्याला लढत पाहायला भेटेल. या सामन्यासाठी पंचपुढे कामगिरी पार पडतील ते आमचे दिलीप सर आणि अमित उपाले. खरोखर कारण राधाकृष्ण वगळ्या जवळ सगळ्यांनी 49 म्हणजे 49 धावा जमवल्या आहेत आणि 50 धावाचं टार्गेट ठेवलं आहे. तर म्हणजे धापेत गुड्याचा संघाकडे, कारण धापेत गुड्याचा संघ भटाचा एक डापेतर खेळलो आहे. कारण 4 षटकांमध्ये किपाटक संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 49 धावाचं टार्गेट पार करायला लागतं म्हणजे धापेत गुड्याचा संघाला. जर सामन्याला विनर व्हायचं असेल तर नक्कीच आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजी तर नक्कीच करावं लागेल या सामन्यासाठी. नक्कीच ह्या अगोदरची मॅच मध्ये त्या खेळाडूने जो बाबूने सदस्य मात्र गोलंदाजी केली त्या खेळाडूला खूप 2 सिक्स पाहायला भेटले. तर म्हणजे वैभवच्या बॅटिंग मध्ये खरोखर 2 सिक्स सकाळच्या धावसंख्येत पोहोच त्याच्या बॅटिंग आपलं 2 लगातार 6 पाहायला भेटले. त्याच्यानंतर पहिलं पाव शुभमला सुद्धा बाद केलं, त्याच्यानंतर वैभवला सुद्धा बाद केलं. त्याच्यानंतर असे 4 खेळाडू बाद झाले राधाकृष्ण वगैरेच्या बाद सगळ्याकडून. दिलीप सर प्लीज सामना सुरुवात करायची आहे दिलीप सर, कारण आपल्याला टायबरनुसार मॅच आपल्या पाहायला भेटते. आता मात्र सलामीची जोडी मैदानात झाले प्रचारण थांबणं गुन्हेगार संघाकडून बबल्या आणि बाबू. जर आपल्याला मित्रांनो आपल्याला विनर व्हायचं असेल नक्कीच आपल्याला फलंदाजी करावंच लागणार आहे. स्वतः करणं एक सलामीला गेला एक सदेश भोसले म्हणून आणि मात्र त्याच्या साथीला गेलाय तो म्हणजे फलंदाज बाबूने मात्र पहिल्याच पावमध्ये षटक टाकलं होतं. त्या खेळाडूने फक्त 2 विकेट गमवला, मोठा विकेट घेतल्या म्हणजे शुभम कदम यांचं. हॅलो. यानंतर होणारा सामना आहे अर्थात श्री मायडाईमाता कुरवेल जावळी विरुद्ध तळवट ग्रामीण स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर तळवट ग्रामीण स्टार संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे मायडाईमाता कुरवेल. तसेच विनंती असेल राधाकृष्ण बगळा मला संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावणी घ्या आणि प्रत्येक इनिंग ही मित्रांनो 20 मिनिटाच्या आत 4 षटकं आपली संपली पाहिजेत. अन्यथा आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आपला 1 क्षेत्ररक्षक घेतला जाईल शेवटच्या षटकामध्ये. विनंती असेल. नक्कीच आपला सिद्ध सरांनी आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे. पंचपट कामगिरी पार पडण्याची आपल्या ह्या सामन्यासाठी पहिला सामना सुरू असताना एक दिलीप सर आणि उपाले सर यांच्याकडे सुद्धा पाहायला भेटतो. स्ट्राईकला फलंदाज एक फलंदाज पाहायला भेटतोय धापेत गुणाच्या सगळ्याकडून सतीश भोसले. तो स्ट्राईकला बाबू 5 षटक घेऊन आलाय स्वतः गोलंदाज सिद्धेश. हा मात्र सुंदर फटका दिलाय गॅप नीट दिलाय बघा पंच हात होते करतात दिलीप सर. चौकार पहिला चेंडू सीमारेषा पार दणदणी चौकार कामोड विजय. वरती केलाय खेळ फलंदाज सतीश भोसले बोलून सतीश भोसले याच्याकडून पहिल्याच चेंडूवरती फिरकावून दिला सीमारेषा पार. 4 धावा श्रीगणेश झाल्या धाबडे गुड्याच्या सगळ्याची 4 धावा. सामन्याला सुरुवात कराल सिद्धेश तू बबला बघूया आपल्या सामन्याला सुरुवात किती धावसंख्या होतोय आता पण हा मात्र आपच्या दिशेने कडला चेंडू गॅप न दिलाय बघूया 2 धावा होतात का पूर्ण. खरोखर त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षम पाहायला भेटतोय शिवम कदम यांच्याकडून. आतापर्यंत 2 धावा झाल्या 2 धावा सगळ्याची धावसंख्या तोच झाली आतापर्यंत स्क्रीन कार्ड वरती 6 धावा. खरोखर आपल्याला जर सामन्याला जर विनर व्हायचं असेल तर नक्की तुला अशीच मित्रा फलंदाजी करावी लागणार आहे. कारण सामन्याला पुढे घेऊन जायचं असेल तर खरोखर तुला खरोखर सुंदर फलंदाजी पाहायला भेटते. आणि मात्र पुढे तू बबला हा मात्र आपल्या दिशेने चेंडू त्याच ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षम पाहायला भेटताना राधाकृष्ण वगैरे बादशाहकडून शिवम कदम.
टक्के जे पॉवर प्लेचं शतक असताना किती धावसंख्या घेऊन जाऊ शकतो बाबू आणि सदस्य मात्र पहिल्याच चेटवरती भिडकाव दिला, त्या 4 धावा भेटल्या, त्याच्यानंतर 2 डिक्लेअर काढला, त्याच्यानंतर 1 सिंगल काढले, संघाच्या धावसंख्या स्क्रीन कार्डवरती गेले आता परत 7 वरती. आतापर्यंत फर्स्ट ऐकला फलंदाज असणार एक धापे गुन्हेगार संघाकडून एक बाबू बडोद एक लेफ्टी खेळाडू एक खरोखर सुंदर बॅटिंग सुद्धा आपल्या पाहायला होतं त्या खेळाडूकडून. ह्या ओव्हरची मॅच होते त्या खेळाडूने गोलंदाजी केली होती, त्या टक्केत मात्र 2 विकेट गमावल्या शिवम कदम यांचं आणि वैभवचं. तर आपल्याला जिंकायचं आहे 50 धावा पाहिजे, म्हणजे 50 धावाचं डोगर पार करायचं आहे. तर आपल्या गुन्हेगार संघाला आपल्याला सुरुवात करतोय सिद्धेश. हो हा मात्र एक चौटी धाव म्हणावं लागेल आपल्या गुन्हेगार सगळ्याच्या धावसंख्या पोच झाली. आता परत स्क्रीन कार्डवरती 8 वरती नक्की आतापर्यंत स्ट्राईकला असणार फलंदाज बबला आणि डॉग स्ट्राईकला बाबू बकरे तर पाहायला भेटते. आतापर्यंत गोलंदाजी सध्या पाहायला भेटतं राधाकृष्ण वगैरे संघाकडून सिद्धेश बघतो. आपल्याला सुरुवात करायचं पंच, कारण आपल्याला 20 मिनिटात 4 षटकं सामने पार पाडायचे आहेत. पंच मोठे कामगिरी पार पडतात ते सामन्यासाठी दिलीप सर आणि उपाला सर. काही चेंडू शिल्लक असतील तर म्हणजे संदेश भोसले यांचं सामन्याला सुरुवात करतोय सिद्धू आणि संदेश. हा मात्र भिडकावून दिलाय, सुंदर षटका, 6 धावा खणखणी षटकार पाहायला भेटतोय. पंच दिलीप सर हात वरती करतात, 6 धावा भेटतात. तर कमन डीजे परत स्क्रीन कार्ड वरती भाबडे गुड्याच्या संघाचे 14 वरती सुंदर बाबल्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला भेटला, त्यानंतर चौकार सुद्धा पाहायला भेटला. सामन्याला सुरुवात होते सिद्धू. हा मात्र सुंदर फटका ओके दिशेने काढला चेंडू, खरोखर एकच धाव म्हणावा लागेल, एक चौथी धाव म्हणावं लागेल धापे गुन्हेगार संघाकडून. सकाळची धावसंख्या पोच झाली आतापर्यंत स्क्रीन कार्ड वरती 15 वरती पॉवर मध्ये षटक कसा झाले राधाकृष्ण वगैरेचा संघाकडून. नक्कीच मित्रांनो, यानंतर होणारा सामना असेल अर्थात एका बाजूला मानाई माता कुरवळचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण तलवस्टर ग्रामीणचा संघ असेल. नाणेफेक केला जातोय, नाणेफेकीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अनिल पालांडे साहेब असतील तर दुसऱ्या बाजूला भगवान पासे साहेब असतील. अनिल पालांडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. नाणेफेकीचा कौल अर्थात नशिबाचा कौल कोणाच्या बाजूने झुकतोय? नाणेफेक जिंकला जातोय. तलवट ग्रामीण स्टार संघाने नाणेफेक जिंकलाय. मित्र माझ्यासोबत जोडला गेलेला आहे विवेक. काय असेल नाणेफेक जिंकल्यानंतरचा पहिला निर्णय काय असेल? आता नाणेफेक जिंकलो आहे, त्याच्यानंतर पोरांना विचारून सांगतो काय होईल ते. हा ते सांगतो तिकडे. नक्कीच आयोजनाबद्दल काय सांगशील? कशा प्रकारे खेळाडूंना शुभेच्छा देतील, आयोजकांचे कशा पद्धतीने धन्यवाद मानशील? आयोजकांनी जे केलं आहे ते मस्त, म्हणजे एकदम चांगलंच आहे आणि ग्राउंड पण चांगला आहे, म्हणजे गोर राऊंड पूर्ण भेटला आहे. तर आयोजनाचे आभार मानतो की आम्हाला खेळायला चान्स दिला. धन्यवाद विवेकजी. नंतर मी येतोय नाणेफेक हरलाय नशिबाचा कौल अर्थात तुमच्या कदाचित विरुद्ध बाजूने असेल किंवा तुमच्या बाजूने सुद्धा असेल, परंतु संघर्ष कशा पद्धतीने असेल आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम काळिका माता क्रिकेट चषक 2024 तळवट पाळी यांचे सहर्ष स्वागत करतो, कारण की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आज क्रिकेटचं आयोजन केलं. आणि आज ठीक आहे टॉस मला नाही लागला माझ्याकडून, पण तरी मी थोडक्यात स्कोर दबवण्याचा प्रयत्न करीन एवढं. नक्कीच धन्यवाद असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मैदानाच्या दिशेने कमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले आहेत प्रवीण बेलेकर. नक्कीच आता मात्र पहिल्या चढवती चौकार भेटलाय. 4 धावडी संघाची धावसंख्या पोच झाली. आता स्क्रीन कार्डवरती धापे गुन्हेगार संघाची 19 कबड्डी डीजे.
स्ट्राईकला फलंदाज सत्यश भोसले म्हणून पाहायला भेटतात. पुन्हा एकदा दिलीप सर हात वरती करतायत. व्हाईट एक आवंत धाव भेटतात. आपल्या गोड्याच्या सगळ्याचे धावसंख्या पोच झालं स्क्रीट कार्ड वरती 20 वरती. खरोखर सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी चांगला बॅटिंग पाहायला भेटते. एक फलंदाज म्हटला जातो आपल्या गोड्याच्या सगळ्याचा 1 स्टार सत्यश भोसले म्हणून. तर ह्यानंतर होणारा सामना आपला पाहायला भेटणार एक लढत म्हणून पाहायला भेटणार आहे. माने माता कुरवळ जावली विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. मग या सामन्याला सुरुवात करतात. या सामन्यासाठी पंचपट कामगिरी पार पडतील ते आमचे उपाले सर आणि दिलीप सर. पंचाचा कुणी वाद करायचं नाही. रोशन पंचांशी वाद गळू नये. पंचांशी वाद गळू नये. रोशन आपल्याला 20 मिनिटात सामने पार पडायचे आहेत. कोण आहे सौरभ. 20 मिनिटात सामने पार पडायचे आहेत. प्लीज आपल्या कमिटीला सहकार्य करा सर्व खेळाडूंनी. आता मात्र पहिला धक्का भेटलाय धामणगुडे संघाला. बापू मार्गस्थ पाहा भेटतो. बॅटिंग द पॅव्हिलियन बाबू कबड्डीचे. भिलेकर पण आपल्या पाहायला भेटतोय. ह्या मैदानावरती सुंदर फटका पाहायला भेटतोय. गॅपने पाहायला भेटतो ना सध्याच्या बॅट मधून बघा किती धाव भेटतात. सदेश इशारा करतोय दौडात भिलेकरला की मित्र की तू थांब ती की तुझी विकेट महत्वाची आहे. पण आता मात्र फलंदाज आलाय धापत गुड्यादार सगळ्याकडून. एक दौडात भिलेकर भेटतात. एक सुद्धा मोठा खेळाडू आहे. एक पिंपरी स्वारगेट वलपनगर असा खेळणारा खेळाडू एक दौडात भिलेकर म्हणून पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा वैभव तुंड उडात हात वरती करतात. दिलीप सर वाईट घोषित करतात. एक आवंत धाव भेटते धामणगुड्याच्या संघाला. सकाळची धावसंख्या स्क्रीट कार्ड वरती झाले आतापर्यंत 22 वरती. नक्कीच मित्रांनो एक क्रिकेट खेळा कामधंदा करून क्रिकेट खेळा. क्रिकेट कामधंदा करून क्रिकेट खेळा. कामधंदा सोडून क्रिकेट खेळू नका. नक्कीच आपल्या पाहायला भेटतंय सगळं 3 बॉल झाले. हा मात्र सुंदर फटका आहे. ऑफच्या दिशेने कडला चेंडू बघूया दणदणीत चाललाय. 4 धावांनी 4 धावडे सांगायची धावसंख्या पोच झाली. आता परत 26 कबड्डीचे. पुन्हा एकदा व्हाईट भेटतोय. पण दिलीप सर हात वरती करतायत. एक आवडते धाव भेटते. सकाळची धावसंख्या व्हाईट होते 27 वरती. खरोखर अजूनही मात्र दुसरं षटक चालू असताना राधाकृष्ण वगळ्याचं मला सगळ्याकडे एक लढत एक झज्ज पाहायला भेटते. एक ह्यानंतर होणारा सामना श्री माने माता कुरवळ जावली विरुद्ध ग्रामीण तलवट स्टार. त्या ठिकाणी चांगला धाव भेटते. एक मोठा फटका पाहायला भेटला. एक दौडाच्या बॅट मधून तिथे एकच धाव भेटते. खरोखर चांगला क्षेत्रक्षेप पाहायला भेटतोय. राधाकृष्ण वगळ्याच्या बाद सकाळकडून सकाळची धावसंख्या झाली. आतापर्यंत स्क्रीन कार्डवरती धाबे गोड्याच्या सकाळची 28 वरती गेले. अजूनपर्यंत दुसरं षटक चालू असताना सामन्याला सुरुवात करतोय वैभव तो सदेश. पुन्हा एकदा एक छोटी धाव भेटते. खरोखर
2 वर सलामीचे संघाचे धावसंख्या झाले धाबे गोळेदार संघाचे 29. सर, दिलीप सर आणि उपाले सर, प्लीज आपल्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला सर्व खेळाडूंना म्हणजे 20 मिनिटात सामने पार पडायचे आहेत. आतापर्यंत 12 मिनिटं झालेत. 2 मिनिटं लेट आहेत दोन्ही संघ. प्लीज गोलंदाज आता घेऊन येतो राधाकृष्ण वगैरे बाल संघाकडून एक रोशन म्हणून पाहिले. रोशन फटाटेकर सुद्धा एक नाव सुद्धा मोठं एक सुद्धा तो खेळाडू एक सिंचन टेनिक्स वरती खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला वाटतोय. एक राधाकृष्ण वगैरे बाल संघाकडून रोशन. स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजे सदेश असणार आहे. नॉन स्ट्राईकला तोंडात भेलेकर. येणारे चेंडू 12 असतील. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे. ते म्हणजे धाब्यात गुणाच्या संघाला 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. आता मात्र गोलंदाज घेऊन आलाय स्वतः कर्णधार एक राधाकृष्ण वगैरे सकाळचा खेळाडू रोशन म्हणून पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा हा मात्र सुंदर फटका आहे. त्या ठिकाणी चांगला क्षेत्रशी आपल्याला पाहायला भेटते सिद्धू यांच्याकडून. हो हो पंच 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 त्याच विकेट भेटते. मी मित्र तुला बोलून होता ढोरात भेलेकर की तू मित्रात हा येतो की तुझे विकेट महत्वाचे आहे कारण तुझी बॅट लागली होती त्या ठिकाणी चांगलं रनिंग केलं आणि मात्र मार्गस्थ मानावा लागते सतीश भोसले यांना कबड्डीचे. सर हात वरती सदर फटका पाहायला भेटतोय आणि मात्र रोशनच्या गोलंदाजीवरती एक षटकार आणि चौकार फटका पाहायला भेटला धावण्याच्या बॅट बद्दल. पुन्हा एकदा सुरुवात. हा मात्र भिरकाव दिलाय. मग काय भेटतंय तिथं क्षेत्रक्षम पाहायला भेटतं. राजवेल भेटतोय. मोठा धक्का भेटला धापा कुणा संघाला कबड्डीचे.
हॅलो हॅलो. हॅलो. 4 मिनिटं शिल्लक असतील दोन्ही सामन्यासाठी. बॅट्समन आता फलंदाज गोलंदाज घेऊन आला तो म्हणजे सिद्धेश. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे चेंडू 7 जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. धाबण्यात गुन्हेगार सगळा स्ट्राईकला फलंदाज सिद्धेश. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे चेंडू 6 असतील. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. काय म्हणू शकता सिद्धेश सर. साप्ताहिक लढत झुंज म्हणून पाहायला भेटलं. एका बाजूला राधाकृष्ण वगळाचा बाल संघ, एका बाजूला धामण गुन्हेगार संघ. सिद्धेश सर बघायला गेलं तर दोन्ही संघांचं वर्चस्व जरा आपल्याला वरचढ होताना पाहायला मिळतं. एक तिरी तो एक मेरी. आणि सर शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहे ती ही इनिंग संपण्याची. मी पंचांना विनंती करतोय ही शेवटची 2 मिनिटं शिल्लक असतील. या 2 मिनिटाच्या आत येणारे 6 चेंडू फेकले पाहिजेत. आणि जर बघायला गेलं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, का मानला जातो. जर काल याच मैदानावरती जर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 11 धावेची गरज होती कृष्णा 11 संघाला आणि रुपेश 11 दोन्ही संघांमध्ये ती लढत होती. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. त्यानंतरचे जर पुढील 5 चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूमध्ये फक्त गोलंदाजाने 1 धाव खर्च केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तसंच काहीतरी घडताना आपल्याला पाहायला मिळेल. जर बघायला गेलं तर फलंदाजी सुद्धा तितक्या ताकदीची आहे, गोलंदाजी सुद्धा तितक्या ताकदीची आहे. परंतु थोडी वाट पाहावी लागेल. आपण काय घडतंय, काय बिघडतंय, कोणत्या बाजूने संघर्ष कोणाचा जास्त असणार आहे. इथून जर पुढे जर विचार करायला गेला तर निव्वळ संघर्षाचा असेल. ज्याचा संघर्ष कमी पडेल त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार. त्यात काही मात्र शंका नाहीये. नक्कीच सिद्धेश सर बढीला गेलात. कारण आपला सामना सुद्धा एक लढत म्हणून पाहायला भेटते. नक्कीच दोन्ही संघ अतिशय पण तापत्र खेळण्यात म्हणजे ग्रामीण विभागाच्या संघाचा खेळाडू की ह्या मैदानात पाहायला भेटतो. एका बाजूला धापत गुन्हेगार संघ, एका बाजूला राधाकृष्ण वगळाचा बाल संघ. सामन्याला सुरुवात करायची आहे. दिलीप सर येणारे चेंडू 6 असतील. जिंकण्यासाठी फक्त 9 धावा असतील. हा मात्र सुंदर फटका आहे. ऑफच्या दिशेने काढलेला चेंडू त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय रोशन यांच्याकडून. आता येणारे चेंडू 5 जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. काय समीकरण बदललं. आता बघा शेवटचं षटक घेऊन आलाय राधाकृष्ण वगैरे बादशाहकडून प्रशांत. आता बघा स्ट्राईकला फलंदाज साहिल. पंच आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललंय. आता फक्त सिद्धेश मात्र साईडला कार्ड पत्र देतोय. आता येणारे चेंडू 4 असतील. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज धाबडे गुन्हेगार संघाला. 20 मिनिटं झालेली आहेत दिलीप सर. शेवटची 4 चेंडू शिल्लक आहेत. हा मात्र सुंदर फटका आहे. लेगच्या दिशेने कडले चेंडू सुंदर खरोखर त्या ठिकाणी चांगला थ्रो. आणि आता मात्र विकेट भेटते. बारगस्त म्हणावा लागल. बॅटिंग पे सिद्धेश गमन डीजे. आता मात्र कृष्णा शिरवले प्रशांत ह्यांनी जर सामन्याला जर विनर केला तर 200 रुपयाचं बक्षीस फक्त प्रशांतसाठी. आता फक्त समीकरण बदललंय. येणारे चेंडू 3 असतील. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 8 धावांची गरज. सॉरी 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. हा मात्र सुंदर फटका आणि हा मात्र षटकार.
दिलीप सर हात वरती करतात. साधवा कमन डीजे.